welcome to our YouTube channel. Myself Sonali Amol Devda, Standard 5, Environmental Study, Chapter number 18, The Environment and Us. फ्रेंड, आज आपण जो 18वा धडा आहे तो आपला पाहणार आहोत इन्व्हायरमेंटल स्टडीचा. पण त्याआधी काही पालकांनी आम्हाला प्रश्न विचारले की आपला जो परिसर अभ्यास हा जो विषय आहे म्हणजे इन्व्हायरमेंटल स्टडी, यामध्ये काही जे लेसन आहे ते आपले सायन्सचे आहे, काही जिओग्राफीचे आहे म्हणजे भूगोलाचे आहे आणि काही लेसन्स हे सिविक्स म्हणजे नागरिकशास्त्राचे आहे. मग त्यामुळे तुमची अभ्यास करताना अडचण होते आणि आता आपली सामायिक परीक्षा येत असल्यामुळे मग तुम्हाला ते धडे माहिती पाहिजे म्हणून इथे मी काय केलेली आहे, एक लिस्ट तुमच्या समोर ठेवलेली आहे की कोणता धडा हा सायन्सचा आहे. मग जो धडा तुमचा सायन्सचा असेल, तुम्ही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असल्यामुळे ते धडे तुम्हाला इंग्लिशमधून करावे लागतील आणि जो सिविक्स आणि जिओग्राफीचा लेसन असेल ते धडे तुम्हाला मराठीतून करावे लागतील. म्हणून आता आधी आपण ते समजून घेऊया आणि नंतर मग आपल्या पाठाकडे आपण वळूया. मग आपला पहिला जो लेसन आहे अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम, हा सायन्सचा लेसन आहे. मोशन ऑन ऑफ द अर्थ हा पण सायन्स आहे. द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड हा पण सायन्स आहे. इन्व्हायरमेंटल बॅलन्स हा जो लेसन आहे म्हणजे पहिले जे 4 लेसन्स आहे ते कशाचे आहे तर ते सायन्सचे आहेत. मग ते हे 4ही लेसन्स तुम्हाला कशातून करावे लागतील, इंग्लिशमधून. आणि त्यानंतर जो आपला 5वा लेसन आहे फॅमिली व्हॅल्यूज, रूल्स फॉर एव्हरीवन, लेट्स सॉल्व अवर ओन प्रॉब्लेम. अँड 8वा जो लेसन आहे पब्लिक फॅसिलिटीज अँड माय स्कूल. हे जे 4 लेसन्स आहे हे कशाचे, सिविक्स म्हणजे नागरिकशास्त्राचे आहेत. हे तुम्हाला मराठीमधून करावे लागतील. जरी तुम्ही सेमी इंग्लिशचे जरी विद्यार्थी असले तर सिविक्स हा नागरिकशास्त्राचा विषय असल्यामुळे ते तुम्हाला मराठीतून अपेक्षित आहे. त्यानंतर 9वा धडा, 10वा धडा, 11वा धडा हे जे 3 धडे आहेत ते कशाचे, जिओग्राफी म्हणजे भूगोलाचे धडे असल्यामुळे हे पण तुम्हाला मराठीतून करावे लागते. म्हणजे 5व्या धड्यापासून तर 11व्या धड्यापर्यंतचा जो अभ्यास आहे तो तुमचा मराठीतून राहणार आहे आणि जे पहिले 4 धडे आहे ते तुमचे सायन्सचे असल्यामुळे ते इंग्लिशमधून राहणार आहे. त्यानंतर परत तुमचा 12वा आणि 13वा धडा हा सायन्सचा असल्यामुळे हे तुम्हाला परत इंग्लिशमधून करावे लागणार आहे. आणि त्यानंतर आता आपली परीक्षा असल्यामुळे फर्स्ट टर्मला तुम्हाला 18वा धडा सुद्धा आहे. हे जे आतले धडे 14, 15, 16, 17 आहे तुम्हाला सेकंड टर्मचे धडे असल्यामुळे ते नंतर तुम्हाला शिकवले जाणारच आहे. आणि 18वा जो धडा आहे तो फर्स्ट टर्मचा असल्यामुळे आता तो आपल्याला पाहायचा आहे. मग हा जो धडा आहे तो सायन्सचा असल्यामुळे तो आपण इंग्लिशमधून घेणार आहोत. तर आता तुमच्या ह्या डिफिकल्टी ज्या असतील त्या सॉल्व्ह झाल्या असतील. तुम्ही वाटलं तर त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. मग आता आपण आपल्या धड्याकडे वळूया. मग आपला जो फर्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे ग्लोबल इफर्ट्स फॉर प्रोटेक्शन ऑफ द इन्व्हायरमेंट. मग आधी आपण हे समजून घेऊया की काय हा आहे. आज तुम्ही पाहतात की बऱ्याच पेपरमध्ये तुम्ही पोल्युशनच्या बद्दल बातम्या ऐकतात. तुम्ही पाहतात की वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, याबद्दल तुम्ही ऐकत असतात आणि त्यासाठी मग काय आपण करायला पाहिजे ते इथे आपल्याला सांगितलं आहे. म्हणून आता आपण ते पाहूया. सर्व्हल प्रोजेक्ट्स आर बीइंग implemented at the international level to maintain the balance in nature. It is important to raise the awareness of people all over the world about the threat to environmental balance. Many countries of the world are enacting laws that will help to prevent the pollution of air, water and soil. जर तुम्हाला एअर असेल म्हणजे हवा, पाणी किंवा जमीन याचं जे पोल्युशन होतंय, प्रदूषण जे होत आहे, त्यासाठी बरेचशा ज्या आपले देश आहे किंवा आपल्या जगामधले सगळे देश त्याबद्दल काय करत आहेत, लॉज म्हणजे कायदे त्यासाठी करत आहे. आणि अशा बातम्या तुम्ही पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये वगैरे ऐकतात. त्याबद्दल तुम्ही जागरूक असायला पाहिजे म्हणून हा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे. आता आपण पुढे पाहूया. मग हे का करायला पाहिजे तर कसं पद्धतीने करायला पाहिजे तर ते पाहूया. इफर्ट्स टू मेंटेन अ बायोडायव्हर्सिटी पार्क्स, नॅशनल पार्क्स अँड सँच्युरीज. मग आता हे नेमकं काय आहे तर त्याबद्दल आपण माहिती पाहूया. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की कशाला बायोडायव्हर्सिटी पार्क्स असं म्हणतात. मग ते आपण पाहूया. आता बायोडायव्हर्सिटी पार्क्स याला मराठीमधून शब्द आहे जैवविविधता उद्याने असं त्याला म्हटलं जातं. मग काय आहे त्याआधी आपण समजून घेऊया. An area which is reserved for a purpose of protecting and conserving the biodiversity of a region is called a biodiversity park.
की ज्या असा एरिया अँड एरिया विच रिझर्व म्हणजे राखून ठेवलेलं क्षेत्र. The purpose that protecting and conserving a biodiversity. Biodiversity याचा अर्थ होतो जैवविविधता, म्हणजे जे सजीव आहे त्यांच्यामध्ये जे वेगवेगळे कोण असतं ते राखून ठेवण्यासाठी जे क्षेत्र राखून ठेवलेलं आहे त्या क्षेत्राला बायोडायव्हर्सिटी पार्क्स असं म्हटलं जातं. मग इन दिस पार्क्स बायोडायव्हर्सिटी इज बोथ प्रिझर्व्ड अँड स्टडीड. People visiting such a park enjoy being close to nature. This leads to more concern for nature. जर तुम्हाला नेचर बद्दल जास्त, निसर्गाबद्दल जास्त समजून घ्यायचं असेल तर अशा ठिकाणी बरेचसे जे लोक असतात ते अभ्यासासाठी आणि परत त्याला भेट देण्यासाठी जातात. तुम्ही पण जेव्हा सहलीला वगैरे जाल तर त्या ठिकाणी असे जे बायोडायव्हर्सिटी पार्क जे असतात त्याला तुम्ही भेट द्या, म्हणजे त्याबद्दल तुम्हाला जास्त जागरूकता मिळेल, माहिती सुद्धा मिळेल. त्यानंतर दुसरा मुद्दा होता आपला तो म्हणजे नॅशनल पार्क्स, ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय उद्याने. आता कोणकोणती आहे किंवा कशी आहे ती आपण पाहूया. सम एरियाज विच आर इम्पॉर्टंट फॉर द प्रोटेक्टिंग अँड कन्झर्विंग ऑफ वाईल्ड लाईफ आर रिझर्व फॉर देम. फॉर एक्झाम्पल द काझीरंगा नॅशनल पार्क, द ताडोबा नॅशनल पार्क. आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेला हा पार्क म्हणजे ताडोबा, जो वाघांसाठी वाईल्ड ॲनिमल्ससाठी जो रिझर्व करून ठेवलेला जो एरिया असतो त्याला राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्क्स असं म्हणतात. तर आपल्या इथे जो ताडोबा हे जे राष्ट्रीय पार्क जे आहे, राष्ट्रीय उद्यान जे आहे ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या महाराष्ट्रात असल्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही तिथे भेट द्या आणि तिथे पहा की कशा पद्धतीने वाघांची संरक्षण केलं जातं आणि असा भागाला निश्चित तुम्ही भेट द्या. आता आपला तिसरा जो भाग आहे तो म्हणजे सँच्युरीज. आता सेंचुरीज काय असतात ते आपण पाहूया. सर्टन फॉरेस्ट एरियाज आर रिझर्व फॉर द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ अ पर्टिक्युलर ॲनिमल ऑर प्लांट. एखाद्या विशिष्ट प्राण्यासाठी किंवा वनस्पतींसाठी जो भाग राखून ठेवलेला असतो त्याला म्हटलं जातं सँच्युरीज. मग आता हे काय, सच अ रिझर्व एरिया इज कॉल्ड अ सेंचुरी. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की राधानगरी जी सेंचुरी आहे म्हणजे राधानगरीचं जे आहे ते कशासाठी अभयारण्य मानलं जातं तर ते बायसन म्हणजे गेंड्यासाठी राखून अभयारण्य ते आहे. राधानगरीला जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे गेंडे दिसतील आणि ते सेंचुरीज म्हणजे अभयारण्य त्या प्राण्यांसाठी राखून ठेवलेलं क्षेत्र असतं. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिकार केली जात नाही. त्या प्राण्यांना तिथे अभयारण्य म्हणजे अभय दिलेलं असतं म्हणून त्याला अभयारण्य असं म्हणतात. सेंचुरीज म्हणजे अभयारण्य. If the plants on the earth are destroyed, the numbers of animals also fall. That is why it is necessary to protect plants in forests. If deforestation is stopped and instead tree plantation is stepped up, animals and depend on the plants will get protection and thrive. की असे जे प्राणी आहेत की ज्यांचा आपल्याला वाढ करायची असेल किंवा त्यांना प्रोटेक्शन द्यायचं असेल, त्यांची संख्या आपल्याला वाढवायची असेल तर तिथे झाडांची संख्या वाढायला पाहिजे आणि त्यासाठी त्या प्राण्यांना तिथे अभय मिळावं, त्या प्राण्यांना तिथे राहता यावं, त्यासाठी तिथे काय केलं जातं, अशा सेंचुरीज निर्माण केल्या जातात. आणि मग अशा ज्या सेंचुरीज असतात अशा ज्या सेंचुरीज असतात त्या ठिकाणी विशिष्ट प्राण्यांचं संरक्षण केलं जातं. तर आपल्या इथे राधानगरी असं अभयारण्य आहे, तिथे गेंड्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही भेट द्या म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या प्राण्यांसाठी काय फेमस आहे. आता आपण पुढे पाहूया. आता इथे हा पक्षी दिसतोय पहा, बरोबर आहे. मग आता हे काय आहे ते आधी पाहूया. मायानी लेक्स हॅज फॉर्म ड्यू टू अ डॅम बिल्ट ऑन द चांद रिव्हर इन सातारा डिस्ट्रिक्ट. सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये चांद नदीवरती हे एक डॅम धरण बांधलेलं आहे. त्या धरणावरती काय आहे, फ्लॅमिंगोज फ्रॉम द सायबेरिया रिजन इन नॉर्थर्न एशिया मायग्रेट टू धिस लेक. की सायबेरिया मधून हे जे पक्षी आहे ते स्थलांतरित, मायग्रेट म्हणजे स्थलांतर करणे, ते स्थलांतर करून या तळ्याकडे या ठिकाणी ते येत असतात, त्या नदीच्या किनारी ते येतात. Here they build nest and lay eggs. तिथे ते राहतात, आपली अंडी घालतात. Lay eggs म्हणजे अंडी घालणे. Once the baby birds grow big enough, they return with them to Siberia.
आणि नंतर जेव्हा ते बेबी असेल, ते थोडं वाढलं, थोडं मोठं झालं की त्यानंतर ते परत काय होतं, सायबेरियामध्ये परत ते जातात. In the recent past, as the water level in the dam had fallen, आजची जर स्थिती पाहिली तर आज ह्या डॅम वरती पाण्याची जी लेवल आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळे तिथे जे फ्लेमिंगोज हॅड स्टॉप कमिंग, मग त्यामुळे ते तिथे येत नाही, ते आपल्याला दिसत नाही. याच्या आधीच्या काळापर्यंत तिथे खूप पाणी असल्यामुळे तिथे ते पक्षी येताना, स्थलांतर करून येताना आपल्याला दिसायचे, परंतु आता ते तिथे आपल्याला दिसत नाही. However, the lake has now been declared a sanctuary for birds. आणि म्हणून तिथल्या जे लोक आहेत त्या लोकांनी तिथे सांगितलं असल्यामुळे, त्या लोकांच्या याच्यामुळे हा जो बर्ड्स आहे, देअर इज अ मालढोक, ज्याला आपण ग्रेट इंडियन बस्टर्ड असं, आपल्याकडे त्याला मालढोक असं म्हणतात. सँच्युरी ॲट नन्नाज इन सोलापूर डिस्ट्रिक्ट. सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये हे जे नन्नाज आहे तिथे हे मालढोक पक्षी आपल्याला दिसतात. These huge betty birds are famous for their graceful gait. की हा जो जास्त बेट असलेला हा पक्षी आहे आणि ज्याचे पंख असलेला हा पक्षी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. These birds live in open grassland. ज्या ठिकाणी ओपन ग्रासलँड असेल, म्हणजे जिथे गवताळ भाग असेल, त्या ठिकाणी हा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या इथे सोलापूरमध्ये जे निन्नाज आहे तिथे हा पक्षी आपल्याला दिसतो. They feed on insect. ते काय खातात तर ते फक्त किडे खात असतात. As they are hunted for their meat and their eggs. मग हे जे पक्षी आहे ते बेटी असल्यामुळे, जास्त बेट असल्यामुळे ह्या पक्ष्यांची मांसासाठी आणि त्यांच्या अंडी जे लोक खातात त्यांच्यासाठी ह्या पक्ष्यांची शिकार केली जाते. त्यानंतर देअर नंबर इज फास्ट ड्विलिंग. Maharashtra state has declared the Ninnaz area as a sanctuary for the great Indian bustard. Deer are also found in this grassland. की तुम्हाला इथे दिसतंय की डिअर पण त्यांच्या सोबत राहताना दिसतात. आणि महाराष्ट्र सरकारने जो निन्नाजचा जो भाग आहे तो सेंच्युरी म्हणून घोषित केलेला आहे, अभयारण्य म्हणून त्याला सांगितले. आणि त्यामध्ये हे हा जो ग्रेट इंडियन बस्टर्ड, म्हणजे ज्याला आपण मालढोक पक्षी म्हणतो, तो तिथे राहतो. तर हे आपल्याला दिसतं. आता इथे पहा मोर दिसताय. मग मोर कुठे ते पाहूया. About 50 kilometers from Pune on the Pune-Ahmednagar highway, the village of मोराची चिंचोळी is famous for its peacock population. की पीकॉक म्हणजे जे मोर आहे म्हणून त्याला काय म्हटलंय, मोराची चिंचोळी. की त्या ठिकाणी तुम्हाला फक्त काय दिसतील, मोर दिसतील. असा तो भाग पुण्यापासून 50 किलोमीटर अहमदनगर हायवेच्या पुढे जर तुम्ही गेले तर त्या रोडला तुम्हाला हे दिसेल. द ओल्ड वेल लुक आफ्टर ट्रॅम्बलिंग ट्रीज here have created a favorable environment for these birds. की ज्या ठिकाणी चिंचेचं झाड आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे पक्षी आलेले दिसतात आणि त्याच ठिकाणी त्याला सेंच्युरी म्हणजे फाउंड सेंच्युरी इन दिस विलेज, त्या ठिकाणी म्हणजे हे जे चिंचोळी जे आहे, मोराची चिंचोळी म्हणून ते फेमस आहे आणि ते अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर असं तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर आता इथे शेवटचा मुद्दा तो म्हणजे देवराईस. आता देवराईस काय आहे ते आपण पाहूया. शब्दावरूनच आपल्याला अर्थ कळतो की देवांची राई, जिथे देवांचं वास्तव्य ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे देवराईस. अ वून फॉर ऑल लिव्हिंग क्रिएचर्स, जे प्रत्येक जे लिव्हिंग क्रिएचर्स आहे त्यांच्यासाठी ही देवराई आहे. मग आता काय ते पाहूया. इंडियन कल्चर गिव्स इम्पॉर्टन्स टू द प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की जे जंगल आहे त्याच्या प्रोटेक्शनासाठी खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. द देवराई इज अन एक्झाम्पल, आणि त्याचंच उदाहरण म्हणजे देवराई. पीपल बिलीव्ह दॅट अ देवराई इज रिअली अ जंगल रिझर्व फॉर गॉड. की असं ती मानलं जायचं, आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं की जिथे देव राहतात आणि त्या देवांच्यासाठी राखून ठेवलेलं क्षेत्र म्हणजे ते म्हणजे देवराईज असं त्यांचा अर्थ होतो. नो ट्रीज ऑर नो प्लांट इन देवराईज इज एव्हर कट. तुम्हाला माहिती आहे की जिथे देवांचं वास्तव्य असतं तिथे आपण त्या झाडाला म्हणा किंवा त्या वस्तूला आपण कट करत नाही. म्हणून त्यासाठी जी देवराईचं जे क्षेत्र आहे त्याच्यामधले कोणतेही झाड किंवा त्याच्यातले कोणत्याही प्राण्यांना मारलं जात नाही.
दॅट इज वाय ऑल ट्रीज इन अ देवराई आर सेफ इवन टुडे. त्यामुळे आज ज्या ठिकाणी देवराई आहे त्या ठिकाणचे सगळे झाडं, तिथले सगळे प्राणी हे आपल्याला सेफ असलेले दिसतात, म्हणजे सुरक्षित असलेले आपल्याला दिसतात. त्यांची हत्या किंवा त्यांच्या झाडांची कटिंग तिथे केली जात नाही. महाराष्ट्र हॅज मेनी देवराईज. महाराष्ट्रामध्ये असे भरपूर देवराई तुम्हाला पाहायला मिळतील. इन मध्य प्रदेश दे आर नोन ॲज अ श्रावण वन. जसं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण देवराई असं म्हणतो, तसं मध्य प्रदेशमध्ये त्याला श्रावण वन असं म्हटलं जातं. देवराईज गिव्ह शेल्टर नॉट ओनली प्लांट्स बट ऑल्सो टू द ॲनिमल्स दॅट लिव्ह देअर. की नुसतं ते फक्त प्राण्यांसाठीच नाही तर पक्ष्यांसाठी सुद्धा ती तयार केलेली पक्षी ॲनिमल्ससाठी पण ते आहे. हेन्स देवराई कॅन बी कॉल्ड द सेंचुरीज ऑफ एशियन टाइम. आणि असं पूर्वी काळापासून अशा देवराई आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी आपण पर्यावरणाचं संरक्षण आपल्याला झालेलं दिसतं. मग इथे पाहिजे देवराई तुम्हाला दिसते आहे ना. असे सुंदर सुंदर देवराईच आपल्याकडे आहे. अशा पद्धतीने हा लेसन आपला इथे समाप्त झाला. थँक्यू. आणि परत आजचा अभ्यास काय तर या खालचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला आपल्या वहीमध्ये सोडून घ्यायचा आहे. धन्यवाद.